छत्रपती संभाजीनगर आहेत ना, बरोबर. बजाज मध्ये मी अपेंडिशिप केली आयटी नंतर बरोबर. परमनंट झालो हा. नाशिक मध्ये महिंद्रा आणि महिंद्रा मध्ये. बरोबर. आपला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचे आपले गेस्ट आहे पवन भाऊ चायनीजवाले. तर त्यांची जी कहाणी आहे, त्यांनी जे चायनीजचा स्टॉल उघडला त्यांना किती त्रास करून, म्हणजे त्यांनी किती स्ट्रगल करून ही चायनीजची गाडी उघडली आहे, याच्याबद्दल ते त्यांची स्टोरी सांगणार आहे. चला मग त्यांची जी प्रेरणादायी स्टोरी आपण त्यांच्या स्टोरी ऐकूया. धन्यवाद पवन दादा आपल्या पॉडकास्टमध्ये येण्याबद्दल. तुम्ही हे जे आपलं चायनीजचं स्टॉल आहे हे टाकायचं कधी ठरवलं? मी ऍक्च्युली 2-2.5 वर्षापूर्वीच माझ्या मनात आलं होतं काहीतरी आपल्याला फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अगोदरपासून इंटरेस्ट होता. हा. त्याच्यामुळे मी खूप विचार केला की काय आपण पहिले सर्वे केला आपला रस्त्यावर ज्या ठिकाणी आपल्याला स्टॉल टाकायचा आहे त्या ठिकाणी, की बुवा नेमकं आपल्याला फूड इंडस्ट्रीमध्ये कोणतं फूड आपल्याला बेटर राहील बुवा असं. तर मी चायनीज फूड हे सिलेक्ट केलं आणि मग त्याला गेल्या 2 वर्षापासून मी चायनीजचा स्टॉल हा चालवतो. मग तुम्ही हे चायनीज टाकायच्या आधी कुठलं काम वगैरे करायचं का? मग मी छत्रपती संभाजीनगर आहेत ना, बरोबर. बजाज मध्ये मी अपेंडिशिप केली आयटी नंतर बरोबर. 2 वर्ष. त्याच्यानंतर मी परमनंट झालो हा. नाशिक मध्ये महिंद्रा आणि महिंद्रा मध्ये. बरोबर. पण आपल्यामध्ये आधीपासून काहीच होतं की जे काही करायचं बरोबर. ते आपल्याला म्हणजे बरोबर. स्वतःच पाहिजे आपल्याला. पानटपरी का असे ना, पण आपण बरोबर. स्वतः मालक पाहिजे. बरोबर. मग मी तो जॉब पण रिझाईन केला हा. आणि त्याच्यानंतर धुळ्यात आलो. धुळ्यामध्ये मी मग एमआयडीसीत कामाला गेलो. 6-1 महिने एमआयडीसीत काम केलं. मग विचार केला आणि मग आपण चायनीजचा स्टॉल. ही कधीची गोष्ट, तुम्ही कधी होते तिकडे, म्हणजे किती वर्ष मी 2017 पासून तिकडे आपलं संभाजीनगर. बरोबर. मग तुम्ही कॉलेज नंतर डायरेक्ट तिकडे अपेंडिशिप करायला तिकडे गेले का? हो. आणि तिकडे मग तुम्हाला जॉब वगैरे लागला? जॉब वगैरे लागला. त्याच्यानंतर मग जॉब मध्ये आपल्याला अगोदर पासून होतं बुवा काही ना करायचं बरोबर. पण स्वतःच करायचं. त्याच्यामुळे मग मी जॉब सोडून दिला बरोबर. आणि धुळ्यात आलो. आपलं धुळ्यात आल्यानंतर तुम्ही काय ठरवलं की धुळ्यात आल्यानंतर मग असंच मी काही पण कामं केले, एमआयडीसीत कामं केले. मग ठरवलं की मग आता आपण बरोबर स्वतःचा व्यवसाय काहीतरी चालू करायचा. बरोबर. आपली सोड्याची गाडी पण होती अगोदर, आता पण आहे. बरोबर. मग तो आणि प्लस अजून बरोबर. असं केलं मी. हा. मग तुम्ही हेच का चूज कसं काय केलं तुम्ही की आपण फूड, चला ठीक आहे मला आपण अगोदरपासून फूड इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट होता. हा. त्याच्यामुळे मी म्हणजे जे काही करायचं ते आपल्याला फूड इंडस्ट्रीमध्येच करायचं बरोबर. असं ठरवलं होतं. बरोबर. त्याच्यामुळे आपण आणि मग तुम्ही हे शिकलं वगैरे कुठे? आणि हे शिकलो वगैरे मी तसं काही नाही. मी 10वी आवाज झाल्यानंतर एक फ्रेशप्रेसो कॅफे म्हणून आहे बरोबर त्या ठिकाणी जाऊ. हा. त्या ठिकाणी जॉब केला मी 2 वर्ष. हा. त्या ठिकाणी जॉब केल्यानंतर मग मला तिथून आवड निर्माण झाली. मग आपल्याला समजायला लागलं सगळ्या गोष्टी की फूड इंडस्ट्रीमध्ये काय प्रॉफिट मार्जिन सगळं आपल्याला हा. समजलं. तुमचं लागलं. बरोबर. हा. मग त्याच्यामुळे मी निर्णय घेतला की आपण फूड इंडस्ट्रीमध्येच काम करायचं. बरोबर. मग तुम्ही हे टाकायचं ठरवलं त्यावेळेस तुम्ही काय सर्वे वगैरे केला असेल ते आजूबाजूला की चालेल की चालेल, कुठे टाकायचं, काय टाकायचं? बरोबर. त्यानंतर मग की आपलं टाकायचं असतं, चालेल की नाही चालेल, माणसाला टाकताना जीव घाबरतो की कसं काय करायचं आपण. मग तुम्ही याच्यावर कसं काय घेतलं? तसं पाहायला गेलं तर एक सर्वे म्हणजे असं म्हटलं येईल आपल्याला. पहिले मी पूर्ण तपास केला की आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला आपलं चायनीज टाकायचं आहे त्या ठिकाणी आजूबाजूला रिस्पॉन्स कसा आहे, लोक कसे आहेत. बरोबर. आपण त्याच्यानंतर ठेवल्यानंतर आपण रेट काय ठेवायचे, बरोबर. काय रेट ठेवल्यानंतर आपल्याला लोकांना कसं सोयीस्कर पडेल, बरोबर. त्यांना लोकांना आपल्याला क्वालिटी पण द्यायची आणि क्वांटिटी पण द्यायची. बरोबर. जो सगळा अभ्यास करून हा. मग मी हॉटेल चालू केलं. बरोबर. मग तुम्ही जागा पण इथं निवडली हे टाकायचं काही कारण त्याच्या मागे? कारण काय नाही, आपलं म्हणजे सोड्याची दुकान होतं आपलं पहिलं आहे ते पण आपलं बाजूलाच आहे अभ्यंतनगर स्टॉपलाच. बरोबर. त्याच्यामध्ये जवळच्या जवळ आपल्याला एक साथ होऊन जाईल आणि आपण प्रॉपर इथेच असल्या कारणामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी इथं माहिती होत्या आपल्याला. बरोबर. त्याच्यामुळे आपण मग हे हक्काचं दुकान समजून आपण इथं चालू. मग तुम्ही टाकायचा निर्णय घेतला, तुम्ही टाकलं दुकान. मग तुम्हाला आठवतं की पहिला दिवस कसा गेला? आता आपण म्हणजे एक हिंमत करून टाकून देतो तुम्हाला दुकान की यार चला आपल्याला टाकायचं स्वतः काहीतरी करायचं. आपण केलं पण, चालू पण केलं दुकान. मग चालू केलं मग तुम्हाला पहिला दिवस आठवतो का की पहिला दिवस कसा गेला असेल? एवढं तर नाही आठवत. आपण गणपतीमध्ये स्टार्टिंग केली होती. बरोबर. गणपतीमध्ये स्टार्टिंग केल्यानंतर आपला जे मित्र परिवार आहे यांनी तर आपल्याला खूप सपोर्ट केला. आणि गणपती वगैरे श्रावण नवरात्र हे दिवसात म्हणजे कसं नॉनव्हेज वगैरे खाते लोक. त्याच्यामुळे आपण तो पिरियड चॉईस केला की त्या पिरियड मध्ये टाकल्यानंतर व्हेज लोक खातील, जास्त लोक येतील, आपली मार्केटिंग जास्त होईल. पहिले दिवस म्हणजे होते मेहनतीचेच होते, मेहनतीचेच म्हणता येईल आपल्याला. हा हा. मग तुम्ही आता एवढा वर्ष, आता किती वर्ष आहे तुम्हाला दुकान चालू? 2 वर्ष झाले. मग तुम्हाला काही आठवतं का की ही डिश सगळ्यात जास्त विकल्या गेली असेल, किंवा ह्या डिशचं जास्त मार्केटमध्ये हे की माझ्याकडे सगळ्यात जास्त हे डिश येतात, किंवा म्हणता नाही का तेव्हा हॉटेलमध्ये की ह्या हॉटेलची सिग्नेचर डिश आहे, असं कुठलं डिश वगैरे आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर मंचुरियन हा याला खूप डिमांड आहे. हा
म्हणजे रस्त्याला सगळीकडे मंचुरियन भेटत असतील, हा. सगळीकडे भेटतात, पण सगळ्यांकडे मंचुरियनचे रेट हे खूप हाय आहे. बरोबर. आपल्याकडे रेट पाहायला गेलं तर ऑल इन वन आपल्याकडे 20 ते 25 प्रकारचे चायनीज आहेत आपल्याकडे. बरोबर. हा. प्रत्येक आपण एक फिक्स केलेलं हा. आहे, 40 रुपयाला हाफ प्लेट आणि 60 रुपयाला फुल ते प्लेट, कुठली असो. कुठलेही असो. हा. त्याच्यामुळे सुरुवातीपासून आतापर्यंत मंचुरियन पाहायला गेलो हा. तर माझ्यासाठी मंचुरियन साठी माझ्या हॉटेल पासून 10-15 किलोमीटर दूर पासून माझ्याकडे कस्टमर आहेत. म्हणजे खेड्यावर खेड्यावरचे म्हणा, हा. आपल्या सिटी मधले म्हणा, हा. चांगले म्हणा, सगळ्या प्रकारचे कस्टमर आपल्याकडे येतात. बरोबर. आणि सगळ्यात जास्त डिमांड म्हणजे मंचुरियनला आणि मंचुरियन राईसला. बरोबर. आपल्याकडचे जे मंचुरियन असतात ते एकदम कडक क्वालिटीचे असतात. आपण हा. एकदम म्हणजे क्रिस्पी मंचुरियन म्हणू शकतो आपण त्यांना. बरोबर. हे म्हणजे मंचुरियनची डिश आहे आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात विकला खूप प्रमाणात. बरोबर. मग तुम्हाला असा किस्सा आठवतो का की एखाद्या कस्टमर असा एकदम अनुभव काहीतरी किस्सा सांगितला असेल की हो तुमच्याकडची डिश मला फारच आवडते किंवा हे मला म्हणजे मी आजपर्यंत टेस्टच कुठं आहे बघितलेलं नाही, असं कुठला किस्सा आठवतो तुम्हाला? आहेत ना भरपूर कस्टमर आहेत माझ्याकडे की भाऊ चांगले चांगले की भाऊ येतात, हे घेतलं नाही ते घेतलं नाही. आता नाशिक सारख्या पुण्यासारख्या सिटीमध्ये असतात भरपूर प्रकाराचे, बरोबर. तर त्या साईडला सोयाबीन चिल्ली नाही भेटत. बरोबर. नाशिक पुणे साईडला त्या साईडला मंचुरियन भेटतं. बरोबर. तर आपल्या जे सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी येतात लहान मुलं, त्या प्रकारे असं कोणी ना कोणी येतं तर मग सोयाबीन वगैरे खातात. हा, हा. तर त्यांना खूप हा. म्हणजे भरपूर आहेत ते, म्हणजे बाहेर गावीचे लोक धुळ्यात आले म्हणजे ते सोयाबीन आणि मंचुरियन खाल्ल्याशिवाय जात नाही. म्हणजे तिकडं सिटी मोठ्या सिटीवर आले की मोठ्या दादाकडे जायचं चिल्ली काय बरोबर. म्हणजे एवढी ओढ लोकांची. लोक कुठल्या म्हणजे एक राहतात ना की महिन्याभरात ह्या वेळेला जास्त लोक येतात किंवा 12 महिन्यामध्ये ह्या दिवसांमध्ये जास्त लोक, असं कधी वाटतं तुम्हाला की भाऊ असं असतं ना प्रत्येकाचं. म्हणजे आता श्रावण पासून जो पिरियड असतो बरोबर. तो म्हणजे श्रावण राहतो, लगेच हा. गणपती असता, नवरात्र असता, बरोबर. आपलं दिवाळी असते. ह्या पिरियड मध्ये कसं लोक नॉनव्हेज टाळतात बरोबर. हा, हा. आणि व्हेज हे जास्त प्रमाणात चालतं. त्यामुळे 4 महिने आणि हिवाळ्याचे जे महिने असतात हे हा. गरम गरम खाल्लं जातं, बरोबर. संध्याकाळी सारख्या नाश्ता सारखं असतं. त्याच्यामुळे एक 4-6 जे महिने असतात आपले गणपती पासून पुढे हा. त्याला चांगला प्रतिसाद असतो, जास्त प्रमाणात लोक त्या टायमाला रेफर करतात. बरोबर. तुम्हाला कधी असं वाटलं का की खूप संघर्ष केला यार तरी पण होत नाही काहीतरी, म्हणजे एखादा महिना असा जातो माणसाला की यार आपण एवढा प्रयत्न करतो, एवढा सामान बनवतो, सामान कधी कधी वाया पण जात असेल. बरोबर. म्हणजे हे तर मागच्या लोकांना काही माहिती नसतं की तुम्ही सामान बनवत असाल, कधी मंचुरियनची ग्रेव्ही बनवली, गिऱ्हाईक आले नाही, तुम्हाला ते फेकायला लागलं असेल किंवा तुम्ही एवढं सगळं तयारी करून ठेवली पण पूर्ण लॉस होऊन गेला असेल. तुम्हाला असं वाटलं का कधी सुरुवातीला? आता तर तुमचा धंदा सेट होऊन गेलाय. पाहायला गेलं तर अगोदर पासून तसं वाटलं, पण देवाच्या कृपेने आजपर्यंत असं झालंय हा. की कोणतीही गोष्ट आजपर्यंत रात्री दिवस संपली नाही आणि वाया गेली. हा. तुम्ही मागडे पाहणार तर 8-8:30 वाजेपर्यंत तुम्हाला मंचुरियन भेटेल, नंतर मंचुरियन नाही भेटत. हा. कारण की एवढा प्रतिसाद लोकांचा चांगला आहे. बरोबर. आणि आमचं कसं माहितीये का, एकदा सकाळी क्वांटिटी बनलेली असते ती फिक्स असते. हा. ती क्वांटिटी दुपारी 3ला संपो, 5ला संपो का रात्री 6ला संपो. संपल्यानंतर आपण ते बनवत नाही, कारण की ती कसं असतं घाईघाईमध्ये बनवलं जातं ना, हा. क्वालिटीमध्ये डिफरंट येतो, क्वालिटी खराब होते. बरोबर. त्याच्यामुळे आपण सकाळपासून जे प्रिपरेशन केलेलं असतं, हा. जो तेवढा आपला ठरलेलं राहतं की हा. आज एवढा हा. स्टॉक करायचा, आज उद्या एवढा करायचा. वारनुसार कधी एकादशी असते, कधी बरं. चतुर्थी असते, बरोबर. कधी गुरुवार असतो, सोमवार असतो. हा. वारानुसार आपलं चालतं. हा. जो स्टॉक आपला ठरला असतो तो स्टॉक आपण तेवढाच हा. ठेवतो, तो बरोबर. संपल्यानंतर आपण वापस बनवत नाही. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे- आपलं सगळे फेकण्यात जाईल आणि हे जाईल ते आपल्याला म्हणजे टेन्शन राहत नाही. बरोबर. हे तुमचं म्हणजे एवढा पक्का कसं काय की भाऊ आपण तो माल बनवू, तो विकल्याच जाईल आणि विकेलच मी बरोबर, म्हणजे तुम्हाला तुमच्या क्वालिटीवर भरोसा आहे की तुम्ही एवढी चांगली क्वालिटी शिकले कुठून मग की भाऊ मी जे डिलिव्हर करतोय ते बरोबर चांगलं लागलं आता लोकांना? कसं आपल्याला 2 वर्षाचा अनुभव आलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला समजून जातं की कोणत्या दिवशी कोणता माल कशा प्रकारे काढायचा. बरोबर. तर एवढं तर काही आपल्याला हा, बरोबर. अडचण काही आली अडचण काही नाही. येत हा. नाही. पण जास्त त्या प्रकारे आपला हा. प्रतिसाद येतो कस्टमर तिथे चांगल्या प्रकारे आपल्याला. भाऊ तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीने दुकान चालवतायत, तुम्ही म्हणजे 2 वर्षामध्ये तुमचं दुकान सेट करून दिलं की म्हणजे आज मार्केटमध्ये स्टेडियमकडे म्हणा किंवा धुळ्यामध्ये म्हणा तुमचं खूप प्रचलित दुकान आहे की कोणाला पण विचारलं की मोर बोल दुकान कुठलं आहे, कोणी पण सांगेल या ठिकाणी बरोबर दुकान आहे, तिथे चायनीज वगैरे खूप चांगली मिळते जा असं. तर तुम्ही जे आजची युवा पिढी त्यांना काय सांगाल? ते एक काम धरून ठेवत नाही, ते त्यांना आज हे करायचं राहतं, उद्या ते करायचं राहतं, परवा ते, म्हणजे त्यांनी जे बघितलं की हे चालतंय ते करा, नाही चाललं सोडून द्या, लगेच दुसरं करा, ते चाललं नाही चाललं दुसरं करा, लगेच सोडून द्या, ते एका ठिकाणी टिकून द्या. तुम्ही त्यांना काय सांगाल की कसं काम पकडून ठेवायचं आणि सक्सेसफुल त्याला कसं बनवायचं? आता कसं असतं माहिती का, लोक कसं करता, आज डाला कल निकाला, हा. ही पहिल्यामध्ये धंद्यामध्ये ही स्ट्रॅटेजी वापरली जात नाही. बरोबर. हा. धंदा जो असतो तो कसा असतो माहितीये का, जेवढा आपण त्याच्यात टाकत राहू
तेवढं आपल्याला त्याच्यावर प्रसिद्ध. लोकांचं कसं असतं माहिती का, आज मी चालू केलंय चहाचं दुकान चालू केलेलं आहे, आज 500 रुपये टाकले तुम्ही चहामध्ये, 500-700 भेटले का, वरचा 200 प्रॉफिट लोक बाजूला काढून घेतात. तर धंद्यामध्ये तसं चालत नाही. धंद्यामध्ये रोजंदारीचा जो प्रॉफिट राहतो हा कधीच निघत. आणि जो कोणता पण धंदा असतो, कोणता पण व्यवसाय म्हणा, म्हणजे फूड इंडस्ट्री म्हणा की कुठलाही इंडस्ट्री म्हणा, काही पण म्हणा, तर त्याच्यामध्ये जे आपण कमवतो ते कधीच आपण बाहेर काढायचं नसतं. जे कमवतो ना ते आपण वापस त्याच धंद्यामध्ये टाकलं ना तर तो धंदा आपला प्रॉपर सेट होतो. आणि एक आता जे मोठे मोठे लोक आहेत, आता कोणी कोण खूप सारे पॉडकास्ट पाहतो, रील्स वगैरे पाहतो, त्याच्यामध्ये जे अनुभवी लोक आहेत ते म्हणतात की जो पण बिझनेस तुम्ही चालू केला तिथून 1000 दिवस पर्यंत तुम्ही सेटल कधीच होत नाही. कमीत कमी 1000 दिवस तो बिझनेस आहे तो आपण व्यवस्थित चालू द्यायला पाहिजे. आपल्याला वाटायला नाही पाहिजे की आपण आज धंदा व्यवस्थित झाला, या महिन्यात झाला, त्या महिन्यात झाला, प्रॉफिट झाला, आपण हे करू ते करू. आजकालची पिढी कशी करते की आज जो बिझनेस आहे, मला 1.5 लाख रुपयातली बिझनेस चालू केलेला आहे. आज एखाद्या व्यक्तीला विचारलं तू माझ्याकडे 1.5 लाख रुपये देतो का, तो आज काय म्हणेल माहिती का, 1.5 लाखामध्ये मी मोबाईल घेतो, हे घेतो, ते घेतो. आपण तसं नाही करत. जर आपण ते 1.5 लाखामध्ये वापस तो दुसरा काहीतरी आपण बिझनेस चालू करणार आहे, तो 2 महिन्यावर आपल्याला तो बिझनेस 1.5 लाखाचे 2 लाख रुपये आपल्याला कसे पण करून देईल. त्याच्यानंतर तुम्ही आपला हाऊस पूर्ण करा, असं माझं म्हणणं आहे. आणि जो बिझनेस चालू केलाय तुम्ही 100% त्याच्यामध्ये द्या, तो बिझनेस तुम्हाला एक ना एक दिवस नक्की वरती घेऊन जाईल. नाही एकदम म्हणजे तुम्ही एकदम 100% खरी गोष्ट बोलतायत की आजकालची पिढीला असं वाटतं की मी आज कुठल्या व्यवसायामध्ये 10,000 रुपये टाकतोय, माझी उद्या लगेच तर तशी आशा नाही ठेवला पाहिजे लोकांनी. बरोबर. म्हणजे 365 दिवस आणि 1000 दिवसापर्यंत कंटिन्यू, म्हणजे 360 डे काम करावं लागतं. ते 1000 दिवस पर्यंत कंटिन्यू त्या कामाला घेऊन जायचं असतं. आणि ते 24 घंटे मनावे तो विचार पाहिजे की आपल्याला आपला धंदा वाढवायचा आहे, त्यासाठी कस्टमरला काय क्वालिटी डिलिव्हर करावं लागेल, आपल्याला 24 घंटे तो विचार आपल्या मनामध्ये राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमर आले ते काही करावं, ते आपलं घर चालवता. कोणतं कस्टमर कसं बोलतो, काय बोलतो, याच्यावर तर काही लोकांनी लक्ष दिलं नाही पाहिजे. नाही लोकांचं कसं राहतं, अरे तुरे केलं का, आपला जो मालक राहतो तो संतापतो वगैरे, आपला संताप पुढे निघून जातो. पण तसं नाही करायला पाहिजे. ग्राहक तो 5 रुपये का देणं आपल्याला, तो आपल्याला मदत करतो. तर ग्राहकाशी आपण एकदम व्यवस्थित बोललं पाहिजे, बोलणं चांगलं व्यवस्थित पाहिजे. एक म्हणजे मीठ मिरची मसाला कमी पण राहिला काही गोष्टींमध्ये तरी ग्राहक आपलं बोलण्यामुळे समजून घेतात. आपल्याला बोलणं हे खूप म्हणजे धंदा करणं म्हणजे तोंडामध्ये साखर हे ठेवणं आवश्यक आहे. साखर म्हणजे डोकर बरं पाहिजे तेव्हाच व्यवसायामध्ये उतरायचं नाही होत. एकदम खरी गोष्ट आहे मयूर भाऊ, तुम्ही एकदम बरोबर बोलताय की म्हणजे धंदा जर करायचा आहे कोणाला, तुम्ही पण मित्रांनो बघताय धंदा जर तुम्हाला करायचा आहे ना तर तुम्हाला थोडंसं सहन करावं लागेल. तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तुम्हाला पहिले माहिती घ्यावं लागेल. आता मयूर भाऊंचं तुम्ही बघताय, आज तुम्हाला दिसत असेल की एवढं मोठं दुकान आहे, एवढं मोठं दुकान घेऊन बसलंय, किती भारी लाईफ आहे की एक टायमाला यायचं, सगळं बनवायचं, विकायचं आणि एवढे मोठे पैसे कमवायचे. पण त्याच्या मागे खूप संघर्ष आहे. त्यांनी पहिले मार्केटची रिसर्च केली की धुळ्यामध्ये काय चालू शकतंय, नाही चालू शकत, या एरियामध्ये काय चालू शकतंय, ते त्यांनी टाकलं. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा अनुभव घेतला, ते शिकले ते की ते कसं बनवायचं, काय बनवायचं, त्याच्यानंतर ते टाकलं. म्हणून पण तुम्हाला पण जर कुठली वस्तू चालू करायची आहे ना तर ती पहिले शिका तुम्ही कुठे पण की हो ही वस्तू मला चालू करायची. आणि त्याच्यामध्ये एकदा तुम्ही उतरले की तुम्हाला 1000 दिवस त्या वस्तूला द्यायचे आणि ते तुम्हाला कधी धंदा चांगला झाला किंवा धंदा खराब झाला तर निराश नाही होऊन जायचं. आज धंदा खराब झाला तर उद्या चांगला पण होईल, उद्या चांगला आहे तर परवा खराब पण होईल. पण तो तुम्ही स्टेबलपणे कन्सिस्टन्सीने तुम्ही जर काम करत राहिले ना तरच ते काम सक्सेसफुल होईल. तर मग दादा तुम्हाला तेवढं हेच तुमच्याकडनं खूप शिकायला भेटलं आपल्याला याच्यामध्ये. बघा आपण तुम्ही ते एवढे सांगून दिलं की हे कसं आहे, काय आहे आपलं, तुम्ही कसं चालू केलं, काय केलं. तर मेन म्हणजे तुमचं दुकान आता बघा जे आपल्या धुळ्यातले त्यांना तर माहितीच आहे, पण जे व्हिडिओ बघून येणारे लोक आहे, बाहेर गावचे लोक असतील, आपल्या जवळपासचे खेड्यागावचे लोक असतील, त्यांना तुम्ही सांगा एक वेळेस की आपलं दुकान किती वेळा चालू होतं, त्यानंतर किती टायमिंग काय आपल्या दुकानाचा, आणि काय काय डिशेसची प्राइस वगैरे कसं राहील, काय राहील. आणि तुम्ही आल्यानंतर म्हणजे आता जर आपण जे आपल्या मोबाईल मधून बघून आले, ज्याला फॉलो केले, त्यांच्यासाठी काय डिस्काउंट वगैरे देणार का तुम्ही किंवा काय असं त्याच्यासाठी त्यांना सांगून द्या तुम्ही. आपलं जे दुकान आहे ते आता म्हणजे प्रत्येक चायनीजचा बिझनेस संध्याकाळी चालू होतो. आणि आपलं धुळ्यामध्ये असा विषय, आपलं जे दुकान आहे ते 12 वाजेपासून चालू आहे. दुपारी 12 ते रात्री आपलं 10:30 पावणे 11 पर्यंत आपलं दुकान चालू राहतं. आणि जी आपली पूर्व तयारी असते ते आपल्याला सकाळी 6 वाजेपासून करावं लागतं. आपल्याला 6 ला उठून मार्केटमध्ये जावं लागतं, भाजीपाला आणावा लागतो, भाजीपाला आणून त्याची साफसफाई करावी लागते, चॉपिंग करावं लागते, चॉपिंग केल्यानंतर रॉ मटेरियल तयार करावं लागतं इथं येऊन. तर आपलं जे
व्यवसाय तो आपला म्हणजे 12 वाजेला चालू होता. आपण 12 वाजेपासून तर रात्री 10:30 वाजेपर्यंत आपलं हॉटेल म्हणजे हा टायमिंग आहे आपल्याला हो, 12 वाजेला आला तर 12 वाजेपासून तर तुम्ही संध्याकाळी 9, 9:30, 10 वाजेपर्यंत येऊ शकता. शकता. तुम्हाला सगळ्या वस्तू अवेलेबल मिळतील मिळते. आणि क्वालिटी मध्ये आणि क्वांटिटी मध्ये दोघी जी तुम्ही फर्स्ट टाइम आहे ना, जी क्वालिटी तुम्हाला फर्स्ट टाइम भेटते तीच क्वालिटी तुम्हाला कंटिन्यू तीच बरं. भेटत राहील. बरं. क्वालिटी मध्ये कधी डिफरन्स नाही. असं नाही की बाबा आज हे नाही ते नाही क्वालिटी मध्ये हे कमी येते. बरोबर आपण तसं काहीच करत नाही. बरोबर. तुम्हाला क्वालिटीचा 100% वादा आहे. तुम्ही आले तर क्वालिटी तुम्हाला 100% चांगली क्वालिटी भेटेल. बरं एवढं सांगितलं तुम्ही. मित्रांनो, तुम्ही जर धुळ्यामध्ये जवळपास कुठे पण असता तर एकदा पवन भाऊ आपलं पवन चायनीजला एकदा नक्की भेट द्या. मयूर भाऊ तर स्वभाव पण खूप चांगला आहे आणि त्यांचे जेवढं चांगलं ते बोलतात त्यांचं चायनीज तुम्ही खाऊन बघा. चायनीज पण तेवढी चांगली आहे. तुम्ही जर जवळपास असणार तर म्हणजे लवकरात लवकर भेट द्या. तुम्ही बाहेर गावचे असणार तर धुळ्यामध्ये कधीही तुम्ही आले तर एकदा तुम्ही चायनीजला भेट द्या आणि किंवा टेस्ट करून बघा. मग तुम्हाला समजा मयूर भाऊ जेवढं चांगलं बोलतात तेवढं चांगलं ते चायनीज पण बनवतात. धन्यवाद. धन्यवाद. अशाच लोकल हिरोचा पुरवठा जर तुम्हाला ऐकायचा असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि चला आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये नवीन गेस्टला घेऊन येऊ. त्यांची स्टोरी तुम्हाला ऐकू. जर तुमच्या नजरेमध्ये पण कोणी असेल की आमच्या जवळपास पण कोणी आहे त्याची स्टोरी पण कव्हर व्हायला पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण त्यांची स्टोरी पण नक्की कव्हर करू. धन्यवाद.